काही दिवसापूर्वी एक बातमी वाचण्यात आली की मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर 2025 अर्थात 2025 नुकतंच रिलीज केलेलं आहे. मला जर बरोबर आठवत असेल तर बहुतेक त्यांनी 18 नोव्हेंबरला जनरल अवेलेबिलिटी डिक्लेअर केली. मी सर्च करायचा प्रयत्न केला पण मला काही डाउनलोडेबल लिंक सापडली नाही त्याची. जी लिंक आत्ता अवेलेबल आहे त्याच्यावरती तो कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि नाव वगैरे मागतो आहे. जनरली असं मी आत्तापर्यंत जेवढं बघितलं तर तसं काही मागितलेलं मला स्मरणात नाही आहे. तर मला असं वाटतं की ते प्रिव्ह्यू व्हर्जन असेल असा अंदाज आहे माझा. त्या लिंक्स काय अजून अवेलेबल झालेल्या नाहीत. एनिवे, व्हिडिओ करण्याचा मुद्दा असा की मला असं कळालं की मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर एक्सप्रेस एडिशन की जी फ्री अवेलेबल आहे सगळ्यांना, तिच्या आत्तापर्यंत काय व्हायचं की तिचा जो डेटाबेसचा साईज आहे त्याचं लिमिटेशन 10 GB एवढं होतं. आणि मी त्या लेखामध्ये असं वाचलं की त्याचा साईज आता 2025च्या मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर एक्सप्रेस एडिशनमध्ये 50 GB केलेलं आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे इट्स अ ह्यूज चेंज. आणि जे खूप मीडियम टू स्मॉल ऑर्गनायझेशन्स असतात त्यांचा जर तुम्ही डेटाबेस साईज पाहिला तर एवढी जागा लागत नाही. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर नॉर्मलायझेशन केलं असेल, प्रॉपर डेटा टाईप्स वापरले असतील तर 10 GB इट सेल्फ वॉज अ बिग डेटाबेस साईज. आणि आता तो 50 GB केला आहे म्हणजे तो 5 पट वाढवला आहे. इट्स अ ह्यूज चेंज. आणि मायक्रोसॉफ्ट ऑफकोर्स ते ॲडॅप्टेशनसाठी करतायत, ते तर ऑब्वियसच आहे. कारण जितके लोक अर्लियर इन देअर करिअर मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरला अडॅप्ट करतील तेवढी नंतर जर त्यांची ग्रोथ झाली, त्यांचं साईज डेटाबेसचा वाढला तर ते नंतर पेड व्हर्जन घेण्याची किंवा मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर एसक्यूएलला जाण्याची शक्यता जास्त असते. त्या अँगलनेच ते सगळं करत असतात. मी थोडासा पर्स्पेक्टिव्ह द्यायचा प्रयत्न करतो इथे. अगोदर काय झालं, शाळा कॉलेजेसमध्ये आणि सगळीकडेच जावा हे ओपन सोर्स आणि फ्री असल्यामुळे लोकांनी ते अडॅप्ट केलं. कारण ते इन्स्टॉल करायला किंवा याला कशालाच काही लागायचं नाही. त्यामुळं बहुतांश शाळा कॉलेजांमध्ये जावा म्हणजे जेव्हा प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणून कुठली शिकवायला जायची ती जावाच असायची. त्या परिस्थितीत अजून काय फारसा फरक पडला असं मला वाटत नाही. पण मायक्रोसॉफ्टने काय केलं की त्यांनी पण ओपन सोर्समध्ये उडी घेतली. त्याच्यानंतर .NET त्यांनी आता पूर्णपणे ओपन सोर्स केलेलं आहे. ओके, आणि फ्री आहे. एनीबडी कॅन यूज .NET, देर इज नो मनी इनवॉल्ड. आणि त्यांनी अजून एक काय केलं की दे मेड इट क्रॉस प्लॅटफॉर्म. ओके, तर जे .NET कोर ज्याला म्हणतात की ज्याला आता कोर म्हणायचं नाही आहे ॲक्च्युली .NET 5 ते जे .NET आहे ते क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यांनी एसक्यूएल सर्व्हरसुद्धा क्रॉस प्लॅटफॉर्म केला. ओके, तर मला माहीत नाही पण जेन्युइनली माझा पण त्याच्यावरती काही विश्वास नव्हता की हे खरंच क्रॉस प्लॅटफॉर्म झालं आहे. आणखीन ते केलेलं आहे. आणि मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट्स, टूल्स अँड टेक्नॉलॉजीज आर नाव अवेलेबल ऑन युनिक्स. माझाच विश्वास नव्हता. बट टू बी फेअर मी काय केलं, मी माझं एक अगोदर एक कम्प्युटर होता माझ्याकडे, तो फॉर्मॅट केला. त्याच्यावरती उबुंटूचा एंटरप्राइज युनिक्स सर्व्हर टाकला. आणि तो टाकताना मला असं कळालं की एनीबडी कॅन हॅव उबुंटू युनिक्स सर्व्हर इन्स्टॉल्ड. 5 सर्व्हरचे एंटरप्राइज सर्व्हरचे लायसन्सेस उबुंटूकडून फ्री मिळतात. ओके, माझं तर काय एकच होतं, तर मी उबुंटू सर्व्हर त्याच्यावरती इन्स्टॉल केला. त्याच्यावरती .NET 8 इन्स्टॉल केलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती एसक्यूएल सर्व्हर एक्सप्रेस एडिशन इन्स्टॉल केली. आणखी फुल्ली फंक्शनल पूर्णपणे मायक्रोसॉफ्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजीज वापरून केलेली ब्लेझरमधली साईट पण त्याच्यावरती टाकली. ओके, आणि ते पूर्णपणे रनिंग आहे, पूर्णपणे फंक्शनल आहे. सो दॅट गिव्ज मी अ ट्रस्ट की हे सगळं युनिक्सला मायग्रेट झालेलं आहे. तर मला हे सांगायचं कारण काय आहे की एक खूप मोठं व्हॅलिड टेक्नॉलॉजी स्टॅक की जो पूर्णपणे फ्री, पूर्णपणे ओपन सोर्स हा आता अवेलेबल आहे. तर ज्या फ्रीच्या अगोदरच्या कारणामुळं जावा
आणि पोस्टग्रेस्क्यूएल किंवा MySQLचं ॲडॅप्टेशन झालं, ते लॉकिंग आता बांधायची काय, म्हणजे त्यात बांधून राहण्याची काही गरज नाही आहे. यू कॅन नाव स्टार्ट युझिंग मायक्रोसॉफ्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजीज ॲब्सल्युटली फॉर फ्री. ओके. आणि विथ 50 GB एक्सप्रेस एडिशन साईज विच इज म्हणजे तो प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये वापरायला तुम्हाला मुभा आहे. म्हणजे असं नाही आहे की फ्री दिलेलं आहे तर तुम्ही फक्त ते डेव्हलपमेंट आणखीन टेस्टिंगच्या पर्पजसाठी वापरायचं आणि प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये वापरायचं नाही, असं नाही आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेस एडिशन कॅन बी यूज्ड फॉर प्रोडक्शन एन्व्हायरमेंट्स. त्यात अजून एक त्यांनी बदल केला की एक्सप्रेस एडिशनच्या अगोदर 2 व्हर्जन यायचे. एक व्हर्जन असायचं की प्लेन व्हॅनिला एक्सप्रेस एडिशन, आणखीन दुसरी असायची ती एक्सप्रेस एडिशन विथ ॲडव्हान्स सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये मग ते SSRSचं इंजिन ते द्यायचे त्याच्यामध्ये रिपोर्टिंग सर्व्हिसेसचं. तर त्यांनी तो आता बदल केला की प्लेन व्हॅनिला एक्सप्रेस एडिशनची ती डिस्कंटिन्यू करून टाकली आहे आणि आता जी एक्सप्रेस एडिशन तुम्हाला 2025च्या व्हर्जनमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये SSRS हे इन्क्लुडेड असणार आहे. तर हे एक त्यांनी मोठा बदल त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं जेन्युअनली की इट इज गुड चॉईस अँड गुड टेक्नॉलॉजी स्टॅक टू अडॉप्ट अँड स्टार्ट रायटिंग. जे छोट्या छोट्या वेबसाईट्स लिहायला हरकत नाही की ज्यांना तुम्ही मागे SQL सर्व्हर वापरताय, आणखीन ब्लेझरमध्ये तुम्ही ते लिहिले आहे. 100% C# आणखीन SQL सर्व्हर पूर्णपणे मायक्रोसॉफ्ट टेक स्टॅक आहे, आणखीन तो युनिक्सवरती तुम्ही होस्ट करू शकता. इट्स अ गुड टेक्नॉलॉजी प्रपोजिशन असं मला वाटतं. त्यानिमित्ताने मी असं विचारू इच्छितो तुम्हाला की SQL सर्व्हर कवर करणारे काही कोर्सेस करावेत असं मला वाटतं. त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याला डिमांड आहे नाही हे तुमच्याकडनं कळेल. तर प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा, वुड यू लाईक टू हॅव अ SQL सर्व्हर कोर्स बाय मी. मी स्वतः SQL सर्व्हर 6.5 पासनं काम केलेलं आहे SQL सर्व्हरमध्ये आणि आय हॅव अ गुड डेप्थ ऑफ नॉलेज इन SQL सर्व्हर इन्क्लुडिंग काय म्हणतात त्याला परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट आणि इंडेक्सिंग आणि स्टोरेज आणि ऑल दॅट स्टफ. ओके. मेटा डेटा त्यातले त्यात खूप एक्सायटिंग टॉपिक्स आहेत, ते चांगले आहेत. डिपेंडिंग ऑन हाऊ इज युअर फीडबॅक आय कॅन कन्सिडर टेकिंग देम अँड एक्सप्लेन ह्या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये, इस्पेशली जॉईन्स सारख्या गोष्टी ज्या लोकांना खूप अवघड आणि कॉम्प्लिकेटेड वाटतात त्या पण मी समजावून सांगू शकतो. तर कॉमेंट्समध्ये सांगा, तर आपण ते करू शकतो. आणि इस्पेशली वॉट म्हणजे मला काय इच्छा जाणून घ्यायची की कुठले टॉपिक कव्हर केले गेले पाहिजे SQL सर्व्हरचे. आणखीन तुम्ही क्वेश्चन बेस असतील तरी आपण ते करू, तसं काही प्रॉब्लेम नाही. इफ यू आस्क अ पर्टिक्युलर क्वेश्चन दॅट ऑल्सो कॅन बी म्हणजे तेवढा उत्तर देण्यापुरताच एक व्हिडिओ बनवता येईल, काय प्रॉब्लेम नाही. एनिवे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना, ऑफिसमधल्या कलिग लोकांना ह्या चॅनलविषयी सांगा, त्यांनाही सबस्क्राईब आणि शेअर करायला सांगा. आणि आपण परत भेटू. ओके.